निवतीचा अविस्मरणीय असा किनारा, नंतर भोगवेचा सर्वात स्वच्छ आणि सिगल पक्ष्यांचा बेट असलेला प्रसिद्ध असा समुद्रकिनारा पाहून झाल्यावर आम्ही आलो एका बेटावर, म्हणजेच जिथे अरबी समुद्र आणि कर्ली नदीचा संगम होतो असे गाव म्हणजे मालवण तालुक्यातील देवबाग. चला तर मग भेटूया थेट देवबागला. मित्रांनो, तुम्हाला जर आमचे व्हिडिओ आवडत असतील तर आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि असेच नवनवीन ठिकाणे बघण्यासाठी बेल आयकॉनवर नक्की क्लिक करा. भोगवे किनाऱ्यावरून आम्ही निघालो ते देवबागच्या दिशेने. वेंगुर्ला तालुक्यातून आपण आता मालवण तालुक्यात प्रवेश करणार आहोत. कर्ली नदीचा पूल ओलांडून आम्ही तारकर्लीला पोहोचलो. देवबागच्या अलीकडे 5-6 किलोमीटरवर प्रसिद्ध असा तारकर्ली बीच आहे. देवबागला आल्यानंतर आम्ही सगळे हॉटेल्स बघत कोकण ब्रिज रिसॉर्टमध्ये आलो. रिसॉर्टचा परिसर बघता क्षणी आवडला. ठिकठिकाणी नारळीची झाडं, खाली समुद्रातली पांढरी शुभ्र वाळू, छोटे छोटे वुडनचे कॉटेज, त्यासमोरच अथांग पसरलेला समुद्र. ज्या ठिकाणी आम्ही पोहोचलोय त्या ठिकाणी जेवणाचा टायमिंग संपला होता, तर आता जाऊन आम्ही जेवण शोधणार आहे कुठं भेटणार आहे आपल्याला. तर मित्रांनो, चला जाऊया, जेवण करून येऊया. मला खूप जाम भूक लागलेली आहे. आम्ही 2 थाली मागवलेल्या आहेत, एक सुरमई थाली आणि एक पॉपलेट थाली. पोटभर जेवण करून आम्ही परत रूमवर आलो. सूर्यास्ताची वेळ झालेली, त्यामुळे फ्रेश होऊन लगेच आम्ही किनाऱ्यावर गेलो. समुद्र किनाऱ्यावर मनमुराद फोटो सेशन करून आम्ही रूमवर परत आलो. मस्त बाल्कनीत बसून चहाचा आनंद घेतला. अंधार पडला होता, त्यामुळे आता फक्त समुद्राच्या लाटांचा आवाज येत होता. रात्री आम्ही जेवण फारसे काही घेतलेच नाही. फक्त सुरमई फ्राय, कोलंबी फ्राय आणि 2 चपाती एवढेच मागवले होते. दुसऱ्या दिवशी सकाळी उठून आम्ही बोटिंगला जाणार होतो. गुड मॉर्निंग मित्रांनो. तर सकाळचे वाजलेले आहेत 8 आणि आम्हाला ऑलरेडी उशीर झालेला आहे उठायला. आता आपण जाऊया पहिला देवबागचे सुनामी आयलंड बघायला. तर मित्रांनो, ऑलरेडी आम्ही रूम चेकआउट केलेली आहे आणि साहेब आमचे खेळत आहेत. तर मित्रांनो, पटकन आता इथं नाश्ता करूया. मी आता त्या मुलाला कॉल केला होता, जो मुलगा आम्हाला घेऊन येणार आहे त्या मुलाला. तो 10 मिनिटात यायला सांगितलेला आहे. पटकन नाश्ता करूया आणि निघूया. सुनामी आयलंडला पहिला जाऊया, त्याच्यानंतर मग संगमला जाऊया. बोटिंगचे त्यांचे वेगवेगळे पॅकेज आहेत. वेगवेगळे पॉईंट्स तुम्हाला ते दाखवतात. खरे तर आमचे ऑलमोस्ट सगळे पॉईंट्स बघून झाले होते. आम्हाला फक्त सुनामी आयलंड बघायचं होतं आणि त्यासाठी 500 रुपये चार्जेस होते. त्यांनी आम्हाला कन्व्हिन्स केलं की 800 रुपीचं पॅकेज घ्या. यामध्ये अजून 3-4 पॉइंट्स बघता येतील. त्यामध्ये ओल्ड आणि न्यू सुनामी आयलंड, देवबाग संगम, क्रोकोडाईल पॉइंट, मिनी केरळ, सिगल बेट, भोगवे बीच असे पॉइंट ते आम्हाला दाखवणार होते. असे पॉइंट त्या पॅकेजमध्ये येतात. फायनली मित्रांनो, आम्ही आलेलो आहे बोटमध्ये आणि आपली बोट चालली आहे. बोटीमध्ये फक्त आम्हीच होतो, त्यामुळे छान रिलॅक्स वाटत होतं.
देवबाग आणि कर्ली गाव यांच्यामधून ही कर्लीची खाडी तयार झाली आहे. तर मित्रांनो, हे आहे देवबाग आणि ह्या साईडला आहे कर्ली गाव. हा आहे क्रोकोडाईल पॉइंट. नैसर्गिकरित्या तयार झालेला मगरीचा हा शेप खरंच लांबून सेम मगरीसारखा दिसत होता. खडक, नारळाची झाडे आणि डोंगर यांपासून तयार झालेली ही मगर आणि डोंगराला लागूनच असलेला हा भोगवे बीच. तिथेच असणारे हे सिगल पक्ष्यांचे बेट, जे आपण भोगवे बीचवरून प्रत्यक्षरित्या पाहिले होते. हे आहे ओल्ड सुनामी आयलंड. अगोदर सर्व वॉटर ऍक्टिव्हिटीज या आयलंडवरून व्हायच्या, परंतु आता तिथे जास्त पाणी असल्यामुळे या सर्व ऍक्टिव्हिटीज आता न्यू सुनामी आयलंडला शिफ्ट केलेल्या आहेत. संपूर्ण नारळ झाडाच्या बागा आहेत. मिनी केरळ. इथे सर्वांच्या प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे. हा हा हा. लोकल लोक आहेत. हे मोरेश्वर आहे. मोरेश्वर आयलंड. हे आता सुनामी आयलंडच्या रायडिंग इथे करतात. या ठिकाणी तुम्ही जेवढा पाहिजे तेवढा वेळ थांबू शकता. तुमची बोट तुम्ही सांगाल तेव्हा तुम्हाला परत किनाऱ्यापाशी नेऊन सोडते. आमच्या सर्व ऍक्टिव्हिटी करून झालेल्या असल्यामुळे आम्ही काही इथे थांबलो नाही. तर मित्रांनो, आपण इकडून निघालेलो आहोत. गाडी घेऊया आणि मग संगम पॉइंट वरती जाऊया. सकाळचं जितकं लवकर होईल तितक्या लवकर येऊन तुम्ही हे सगळं बघून घ्या, कारण जसा जसा टाइम होईल तसा तसा उन्हाचा पारा वाढतो आहे. एका बाजूला कर्लीची खाडी आणि दुसऱ्या बाजूला अरबी समुद्र, या दोघांच्या मध्ये असणारं हे छोटंसे देवबाग गाव, जे प्रसिद्ध आहे इथल्या संगमामुळे. कितीही वेळा आलो तरी परत येण्याचा मोह काही आवडणार नाही, असे हे मालवणमधील एक ठिकाण. असा हा डोळे दिपून टाकणारा देवबागचा किनारा तुम्ही देखील एकदा तरी पाहायलाच हवा. दुपारची वेळ झालेली, त्यामुळे कडक ऊन जाणवत होतं. थोडा वेळ थांबून आम्ही परतीच्या प्रवासाला लागलो.